फक्त रंग दिल्याने हा मोर सुंदर दिसणार नाही, त्याला जिवंत रूप देण्यासाठी अजून एक कठीण स्टेप बाकी आहे. कालच्या पार्टमध्ये आपण मोराचा बेस तयार केला होता. आज त्याला कलर करून त्याचा रिअलिस्टिक लुक तयार करणार आहोत. सर्वात आधी आपल्याला मोरपंखी रंग तयार करून घ्यायचा आहे. माझ्याकडे हा रंग तयार नव्हता, त्यामुळे आपण तो स्वतःच बनवणार आहोत. त्यासाठी थोडा हिरवा, पांढरा आणि निळा रंग घेऊन हे तिन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत आणि तयार झाला आहे आपला मोरपंखी रंग. आता हा रंग संपूर्ण मोरावर लावून घेतला आहे आणि तो पूर्णपणे सुकू दिला आहे. एक कोट पुरेसा नाही, त्यामुळे चांगला कलर आणि फिनिश मिळण्यासाठी यावर दुसरा कोट सुद्धा देऊन घेतला आहे. आता मोराला अजून नॅचरल लुक देण्यासाठी आपण त्याचे पंख तयार करणार आहोत. त्यासाठी निळा कार्ड पेपर घेऊन त्याला या आकारात कापून घेतला आहे आणि मोरावर एक पंख चिपकवून त्यावर दुसरा पंख अशा प्रकारे चिपकवला आहे. आता आली सगळ्यात सुंदर पण सगळ्यात कठीण म्हणजेच मोराचे डोळे. त्यासाठी आपण पांढरा, काळा आणि निळा रंग वापरणार आहोत. डोळे काढताना अजिबात घाई करू नका, कारण डोळे थोडे जरी चुकले तरी पूर्ण मोराचा लुक बदलू शकतो. त्यामुळे सावकाश आउटलाईन करून डोळे तयार करून घेतले आहेत. त्यानंतर चोचीला पिवळा रंग दिला आहे. आता शेवटची छोटी पण महत्त्वाची गोष्ट, मोराचा तुरा. यासाठी आपण अगरबत्तीची काडी घेतली आहे आणि त्यावर एमसीलचा छोटासा गोळा करून तुरा तयार केला आहे. त्यानंतर निळा रंग दिला आहे. आता हा तुरा मोराच्या डोक्यावर अशा प्रकारे लावून घेतला आहे आणि तयार झाला आपला मोर. तुमच्या मते याला 1 ते 10 पैकी किती मार्क मिळायला हवेत, कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या पार्टमध्ये आपण या मोराचे सुंदर मोरपीस कसे बनवायचे ते पाहणार आहोत. गणपती बाप्पा मोरया.